उद्योग, व्यवसाय, व्यापार यासह सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील सामाजिक मान्यवरांनी एकत्रित यावे, समाजातील प्रश्न समजून घ्यावे, त्यावर चर्चा कराव्यात व मार्गदर्शन करून प्रश्न निकाली करावेत व एकमेकांना मदत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। पपाया नर्सरी जवळील मौले हॉल येथे मराठा सेवा संघ सातपूर विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन, जिजाऊ पूजन आणि जिजाऊ वंदना घेण्यात आली। यावेळी मंचावर सेवानिवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंतराव पाटील, सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त नवलनाथ तांबे, मराठा सेवा संघाचे समन्वयक दीपक भदाणे, नाशिक विभागीय अध्यक्ष राजेंद्र निंबाळते, महानगर जिल्हाध्यक्ष नितीन सुगंधी कापसे, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब ठाकरे, सरचिटणीस सुनील गायकवाड, आर्किटेक्ट निलेश चव्हाण, प्रवक्ते प्राचार्य दर्शन पाटील, राजेंद्र देशमुख, श्रीकांत शिंदे, प्रदीप भदाणे, संजय नाशिकरोड, अध्यक्ष सुनील सोनवणे, शेखर पवार, जिजाऊ ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे, जिल्हाध्यक्ष स्मिता शिंदे, कार्यक्रमाचे आयोजक महानगर कार्याध्यक्ष बाळासाहेब जाधव, सातपूर विभागाचे समन्वयक राजू पाटील, विभागीय अध्यक्ष सचिन उशीर, वसंत सोनवणे यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। यावेळी प्रास्ताविक दीपक भदाणे यांनी मराठा सेवा संघ व 32 कक्षाच्या माध्यमातून समाज जोडण्याचे काम उभे असून तन मन धनाने काम करू इच्छिणाऱ्या विविध क्षेत्रातील समाजातील मान्यवरांनी एकत्रित यावे व समाजासाठी योगदान देण्याचे आवाहन केले। महानगर जिल्हाध्यक्ष नितीन सुगंधी कापसे यांनी नाशिक महानगरातील प्रत्येक वार्ड तेथे मराठा सेवा संघाची शाखा तयार करण्याचे काम सुरू आहे। ज्यांना समाजासाठी योगदान द्यायचे असेल त्यांनी पुढे येण्याचे आवाहन केले। सेवानिवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंतराव पाटील यांनी मराठा सेवा संघाचे विविध क्षेत्रात क्रांती केली आहे। समाज आणि देशासाठी याचा उपयोग होईल असा विचार सेवा संघात आहे। आपण ते आत्मसात केल्यास स्वतःचा व पर्यायाने देशाचा विकास होईल असे सांगितले। माजी पोलीस उपायुक्त नवलनाथ तांबे यांनी समाजात अनेक जुन्या चालीरीती आहेत, त्यासह अनेक दोष आहेत, ते वेळी दुरुस्त करणे गरजेचे आहे। मात्र ज्या वेळेस समाजाला गरज पडेल त्यावेळेस आम्ही मदतीसाठी नक्कीच पुढे राहू। मराठा उद्योजक कक्षाचे सचिन जाधव यांनी उद्योजक कक्षाच्या माध्यमातून आपण सर्वांनी एकत्रित येऊन उद्योजक व्यावसायिकांना मदत करण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाचे आयोजक बाळासाहेब पाटील यांनी सातपूर विभागात अनेक समस्या आहेत, या समस्या सोडविण्यासाठी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून भविष्यात नियोजन केले जाणारे आपण सर्वांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले। दरम्यान कार्यक्रमास असंख्य जिजाऊ ब्रिगेडच्या वंदना भदाणे, दीपक देसले, अभिजित पवार, राजेंद्र पाटील, दिनकर पाटील, दत्तात्रय गोरडे, विजय धुमाळ, शिवाजी कांडेकर, सुभाष कुंभारडे, संदीप पाटील, हरी वाटपाडे, श्रीपाद भदाणे, सुधीर सोनवणे, निनाद निकम, मनोज सूर्यवंशी, शिवाजी वांगणेकर, रवींद्र बेडसे, प्रभाकर कदम, अण्णासाहेब हिसवळकर, उमाजी ठोंबरे, रवींद्र देवरे, वसंत शिंदे, संजय तांबे, अरुण लांडगे, बाळासाहेब पोरजे, शेखर पवार, रवींद्र देवरे, सुनील सोनवणे, विलास जाधव, रामहरी सभेराव, योगिता सोनवणे यांनी परिश्रम घेतले। सातपूर विभाग समन्वय राजू पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले। माननीय नवलनाथजी तांबे साहेब ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि आग्रहामुळे संपूर्ण भारतभरात आणि परदेशात सुद्धा ज्या संघटनेची पाळंमुळ रोवलेली आहे अशा मराठा सेवा संघाचं अध्यक्षस्थान भूषणाचं लाभ मला मिळाला ते मान्य दीपकजी भदाणे सर, मान्य राजाभाऊ निंबाळते सर, सुनीलजी गायकवाड सर, या सगळ्यांचा मी आभार मानतो की एवढ्या मोठ्या संस्थेच्या अध्यक्षपदी तुम्ही मला निवडलं आणि काम करण्याची संधी दिली। निश्चितच मी आपल्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही। माझ्या बरोबर शहर कार्यकारिणीत असलेले कार्याध्यक्ष मान्य बाळासाहेब ठाकरे, माननीय बाळासाहेबजी जाधव, या ठिकाणी उपस्थितीत राजाभाऊ देशमुख असतील, श्रीकांतजी शिंदे असतील, दर्शन पाटील साहेब असतील, आर्किटेक्ट निलेशजी चव्हाण असतील, नाशिक रोडचे तरुण तडफदार डॅशिंग ज्यांनी शिवजयंती उत्सवाला छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी केली असे आमचे सुनीलजी सोनवणे, नाशिक रोड विभागाचे अध्यक्ष, शेखरजी पवार जे पुरुषोत्तम इंग्लिश मीडियम स्कूलचे उपप्राचार्य, संजयजी पाटील, ज्येष्ठ नागरिकांचे भदाणे सर, बेडसे सर, RSS आपण ज्या संस्थेचं आता सरांनी सांगितलं की 2% असलेली संस्था आपण 70% आहोत। आपलाही लॉंग फॉर्म मराठा सेवा संघ म्हणजेच MSS असा असून आपल्याला कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता संयमाने कुठल्याही गोष्टींचं काम करून समाज संघटित करणे, सत्ता राजकारण आपला सेवा संघाचा पदाधिकारी, मराठा समाजाचा जो काही आपला सदस्य आहे त्याला कुठल्याही क्षेत्रात आपल्याला मदत करायची असेल, जसं आता तुमचं सगळ्यांचं म्हणणं पडलं की सातपूर प्रभागातून समाजाचे चांगल्यात चांगले जे काही लोक आहेत
ते यंदाच्या नाशिक महापालिकेत आपण गेलं पाहिजे, तर निश्चितच बाळासाहेबांना आपण त्या ठिकाणी पाठवाल. त्याचप्रमाणे बाळासाहेबांसारखे जे कोणी इच्छुक उमेदवार असतील त्यांना निश्चितपणे मराठा सेवा संघ आणि मराठा सेवा संघाचे जेवढे पदाधिकारी असतील ते तन मन धनाने मदत करतील आणि सेवा संघाचे जे कोणी पदाधिकारी असतील त्यांना महापालिकेत पाठवायला आपण मदत करू. परंतु नुसतंच राजकारण न करता शिक्षणाकडेही सुद्धा आपण मराठा सेवा संघाच्या माध्यमातून काम केलं पाहिजे. आताच ज्येष्ठ विधितज्ञ आणि मालेगावचे शिशिर हिरे साहेब जे विशेष सरकारी वकील आहेत त्यांनी आम्हाला परवाच आता सांगितलं की जपान आणि कोरियामध्ये अनेक तरुणांना तिथे शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत, रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. आपण मराठा सेवा संघाच्या वतीने दिवाळीनंतर जपान आणि कोरिया या स्पीकिंग कोर्सेसचे क्लासेस मराठा सेवा संघातर्फे आपल्या मराठा समाजातील तरुणांसाठी मोफत सुरू करणार आहोत की जेणेकरून त्यांना जपान आणि कोरियामध्ये शिक्षणाची किंवा उद्योगाची संधी त्या ठिकाणी उपलब्ध होईल. आपल्या जिजाऊ ब्रिगेड तर्फे आपण महिला बचत गट या माध्यमातून मोठं काम उभं करणार आहोत. महिला बचत गटाच्या माध्यमातून ज्या ज्या महिलांना प्रशिक्षणाची गरज असेल, उद्योग उभारणीसाठी आर्थिक सहाय्यताची गरज असेल, ते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण देणार आहोत. स्मिता माने शिंदेताई या ठिकाणी जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष आहेत, त्या आपल्या सर्व विभागात आपल्या सर्व महिलांना भेट देणार आहेत. त्यांचे बचत गट तयार करून आपण त्यांना उद्योग कसे उभे करायचे, उद्योगासाठी लागणारा आर्थिक निधी कसा उभा करायचा आणि त्या माध्यमातून मराठा समाजाच्या महिलांना आपण कसा रोजगार देऊ शकू, हे काम आपण या ठिकाणी उभं करणार आहोत. फार वेळ झालेला आहे. आज आपण सर्व कमी कालावधी त्या ठिकाणी आला. मी आपल्याला फक्त विनंती करतो की आता नाशिक रोड आणि सातपूरची आपण विभागीय आयुक्त विभागीय अध्यक्ष या ठिकाणी नेमलेले आहेत. त्यांची कार्यकारिणी आपलं असं भाग्य आहे की शहर कार्यकारिणी सुद्धा संस्थापक अध्यक्ष मान्य खेडेकर साहेब यांच्या उपस्थितीत तसेच प्रांताध्यक्ष विजयजी घोगरे यांच्या उपस्थितीत झाली होती. तर 11 ऑक्टोबर रोजी पुन्हा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मान्य खेडेकर साहेब, प्रदेश अध्यक्ष विजयजी घोगरे खास करून उपस्थित असलेले प्रादेशिक परिवहन अधिकारी सेवानिवृत्त सन्माननीय अनंतराव पाटील सर, त्याचबरोबर सेवानिवृत्त रिटायर एसीपी सन्माननीय नवलनाथजी तांबे साहेब, हे मराठा सेवा संघ चळवळीत गेल्या अनेक वर्षापासून काम करतायत. त्याचबरोबर आपल्या मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्रजी निंबाळते, शहराध्यक्ष नितीनजी सुगंधी, आमचे मार्गदर्शक विक्रांतजी मते, त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे राज्य सहकारी जिल्हा परिषद कर्मचारी बँकेचे ते माझे चेअरमन होते, गटनेते, त्याचबरोबर ज्यांनी आजच्या या बैठकीसाठी नियोजन केलं ते बाळासाहेब जाधव. खरं तर त्यांनी हक्काने हे पद मागून घेतलं होतं. माणूस ज्यावेळेस पद मागतो त्यावेळेस करून दाखवायची सुद्धा हिंमत पाहिजे. आणि खरं तर पहिल्याच मीटिंगमध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की बाळासाहेब जाधवांनी अतिशय चांगल्या क्वालिटीचे लोक या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. आजच्या बैठकीसाठी माझ्या पूर्णांगिनी माधुरी बदाने, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष स्मिता शिंदे, आमचे मराठा सेवा संघाचे सरचिटणीस सुनीलजी गायकवाड आणि सर्वच क्षेत्रात सर्वांचं नाव घेणं आता शक्य नाही, वेळ कमी. सर्वजण या ठिकाणी अतिशय तोलामोलाचे, सागरा एवढ्या अथांग मनाचे आणि सह्याद्री एवढ्या उंचीचे, सर्वांसाठी परत एकदा आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपण टाळ्या वाजवून स्वागत करायचं. आजच्या बैठकीसाठी कार्यक्रमाची सुरुवात सन्माननीय नवलनाथ तांबे सर या ठिकाणी मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माझं नाव नवलनाथ लक्ष्मण तांबे, मी रिटायर एसीपी नाशिक शहरातून रिटायर झालो. माझा जन्म नाशिक शहरातला. 1995 पासून मी मराठा सेवा संघाचं काम पाहतो आणि मराठा सेवा संघाचं काम जी सुरुवात आहे त्या काळापासून मी संलग्न आहे. बऱ्याच अनेक मिटिंगला मी येतो. राजाभाऊ निंबाळते मी बालमित्र किंवा आम्ही दोघं मावस भाऊ. सुनील गायकवाड हा बालमित्र. आम्ही सर्व एकाच गल्लीत राहणारे, एकाच कॉलेजला. मला वाटतं तुमचं झालं असं
यासाठी खास करून उपस्थित असलेले प्रादेशिक परिवहन अधिकारी सेवानिवृत्त सन्माननीय अनंतराव पाटील सर, त्याचबरोबर सेवानिवृत्त रिटायर एसीपी सन्माननीय नवलनाथजी तांबे साहेब हे मराठा सेवा संघ चळवळीत गेल्या अनेक वर्षापासून काम करतायत. त्याचबरोबर आपल्या मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्रजी निंबाळते, शहराध्यक्ष नितीनजी सुगंधी, आमचे मार्गदर्शक विक्रांतजी मते, त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे राज्य सहकारी जिल्हा परिषद कर्मचारी बँकेचे ते माजी चेअरमन होते, गटनेते, त्याचबरोबर ज्यांनी आजच्या या बैठकीसाठी नियोजन केलं ते बाळासाहेब जाधव. खरं तर त्यांनी हक्काने हे पद मागून घेतलं होतं. माणूस ज्यावेळेस पद मागतो त्यावेळेस करून दाखवायची सुद्धा हिंमत पाहिजे. आणि खरं तर पहिल्याच मीटिंगमध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की बाळासाहेब जाधवांनी अतिशय चांगल्या क्वालिटीचे लोक या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. आजच्या बैठकीसाठी माझ्या पूर्णांगिनी माधुरी बदाने, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष स्मिता शिंदे, आमचे मराठा सेवा संघाचे सरचिटणीस सुनीलजी गायकवाड आणि सर्वच क्षेत्रात सर्वांचं नाव घेणं आता शक्य नाही, वेळ कमी. सर्वच जण या ठिकाणी अतिशय तोलामोलाचे, सागरा एवढ्या अथांग मनाचे आणि सह्याद्री एवढ्या उंचीचे, सर्वांसाठी परत एकदा आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपण टाळ्या वाजवून स्वागत करायचं. आजच्या या बैठकीसाठी कार्यक्रमाची सुरुवात सन्माननीय नवलनाथ तांबे सर या ठिकाणी मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माझं नाव नवलनाथ लक्ष्मण तांबे. मी रिटायर एसीपी नाशिक शहरातून रिटायर झालो. माझा जन्म नाशिक शहरातला. 1995 पासून मी मराठा सेवा संघाचं काम पाहतो आणि मराठा सेवा संघाचं काम जी सुरुवात आहे त्या काळापासून मी संलग्न आहे. बऱ्याच अनेक मिटिंगला मी येतो. राजाभाऊ निंबाळते मी बालमित्र किंवा आम्ही दोघं मावस भाऊ. सुनील गायकवाड हा बालमित्र. आम्ही सर्व एकाच गल्लीत राहणारे, एकाच कॉलेजला. मला वाटतं तुमचं झालं असेल तर बंद करा. वृत्तसंकलन विभाग, AB न्यूज, नाशिक.